मित्रा, तू मोठी स्वप्न पाहतोस, यशस्वी व्हायचंय, काहीतरी मोठं करायचंय. पण आजपर्यंत तू खरंच सुरुवात केली आहेस का? हे ऐकून तुला थोडंसं वाईट वाटेल. तर हा व्हिडिओ खास तुझ्यासाठीच आहे. मीही असाच माणूस होतो. स्टिक मराठी सुरू करायचं ठरवलं होतं. पण 4-5 महिने फक्त विचार करत राहिलो. लोक काय म्हणतील? माझं बोलणं योग्य आहे का? हे चालेल का? आणि या सगळ्या विचारांपुढे मी काहीच केले नाही. पण आज मी तुमच्यासमोर आहे आणि आज मी सांगणार आहे, की या समस्येचं नक्की कारण काय आहे आणि त्यावर उपाय काय आहे. चला तर मग जाणून घेऊया. आपल्याला खरंच काय अडवतंय? आपण काय करतो? काम सुरू करायच्या आधीच संपूर्ण रस्ता डोळ्यासमोर आणतो. अडचणी मोजतो आणि म्हणतो, "हे फार मोठं आहे." मग आपण वाट पाहतो परफेक्ट वेळेची, परफेक्ट मूड आणि परफेक्ट प्लॅन असण्याची आणि शेवटी स्वतःलाच लेबल लावतो, "मी आळशी आहे." पण इथे जरा थांबा. खरं कारण काहीतरी वेगळंच आहे. विज्ञानात एक नियम आहे, न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. हा सांगतो, की कोणतीही वस्तू स्थिर अवस्थेत असेल, तर ती स्थिरच राहते आणि कोणतीही वस्तू गतीत असेल, तर ती समान वेगाने सरळ रेषेत चालू राहते, जोपर्यंत तिच्यावर बाह्य बल कार्य करत नाही. यालाच म्हणतात जडत्व म्हणजेच इनर्शिया. मेंदूसोबतही नेमकी हेच होतं. नवीन काम सुरू करताना मेंदूला जास्त ऊर्जा लागते, म्हणून तो टाळतो. पण एकदा काम सुरू झालं, की मेंदू स्वतःच म्हणतो, "चला अजून थोडं करूया." म्हणजे समस्या आळस नाही, तर सुरुवात आहे. आता यावर उपाय काय तो पाहूया. सुरुवात छोटी करा. मोठी स्वप्न ठेवा, परंतु सुरुवात ही लहान ठेवा. आता एक उदाहरण पाहूया. तुम्ही सीए करायचं ठरवले, पण पहिला चॅप्टरच सुरू नाही केलास, तर आज फक्त 5 पानं वाचा. तुम्ही फिट व्हायचे ठरवले, पण जिममध्ये जॉईन केलं नाहीस, तर आज फक्त 10 पुशअप करा. तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करायचं ठरवले, पण अजून आयडिया पेपरवरच लिहिली नाही, तर आज एक आयडिया लिहून ठेवा. हळूहळू हे छोटे पाऊल मोठे व्हायला लागतात आणि तुमचं काम होत जातं. दुसरा उपाय आहे 2 मिनिट रूल्स. हा नियम खूप साधा आहे, पण जबरदस्त आहे. स्वतःशी फक्त एवढंच बोलायचं, मी हे काम फक्त 2 मिनिट करणार आहे, इतकंच. माझा अनुभव सांगतो, पहिला व्हिडिओ बनवताना मी ठरवलं 2 मिनिटं आपण कॅमेऱ्यासमोर बसून बोलू. पण 2 मिनिटं 15 मिनिटं कधी चालली हे कळालंच नाही. कारण सुरुवात झाल्यावर मेंदू विरोध करत नाही. तिसरा उपाय आहे सवयी निर्माण करा. तुम्हाला माहित आहे का, आपण रोज ब्रश करतो, पण त्यासाठी मोटिवेशन लागत नाही. तसंच तुम्हालाही तुमच्या महत्वाकांक्षेपर्यंत पोहोचण्यासाठी सवय निर्माण करा. रोज सकाळी एक लहान टास्क करा, मग दुसरा करा आणि हळूहळू तुम्हाला मोठ्या गोष्टीही सहज होण्यास सुरुवात होईल. लक्षात ठेवा, डिसिप्लिन नाही, यंत्रणा निर्माण करा. चौथा उपाय आहे चूक झाल्यावर थांबू नका. एक गोष्ट खूप महत्वाची आहे. एक दिवस जर मिस झालं तर काही नाही, दुसऱ्या दिवशी पुन्हा सुरू करा. परफेक्शन नको, प्रोग्रेस हवा. तर मित्रांनो, आता माझ्याकडून तुमच्यासाठी एक चॅलेंज आहे. आता व्हिडिओ बंद करून 2 मिनिटासाठी ते एक काम सुरू करा आणि कमेंटमध्ये मला सांगा तुम्ही केलं की नाही. मी खूप उत्सुक आहे तुमच्या प्रोग्रेसबद्दल ऐकायला. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, महत्वाकांक्षा आणि आळस एकत्र राहू शकत नाही. पण एक लहान पाऊल नेहमी येते आणि ते पाऊल तुमची स्वप्न सत्यात बदलू शकते. तर आजच सुरुवात करा, फक्त 2 मिनिटांनी.